मैत्रिणींनो, मला व्हिडिओ टाकायला उशीर झाला कारण की दिवाळीची कामं होते, त्याच्यामुळे राहून गेली व्हिडिओ. आज मी आता दिवाळीचं खाऊन खाऊन कंटाळा आला ना, आज माझ्या मुलीच्या डिमांडवरती मी दाल खिचडी बनवत आहे. रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी. तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य, पहिले या कपाने मोजून 1 कप तांदूळ घेतला आहे आणि 1/4 कपाने मोजून तूर डाळ आणि मूग डाळ. मी मिक्स डाळीची दाल खिचडी बनवते आहे. बाकीचं साहित्य आहे टोमॅटो चिरलेला 1, कांदा 1 बारीक चिरलेला, लसूण, अद्रक, मिरची, हिरवी मिरची लांब चिरलेली आणि सुकी लाल मिरची असेल ना तुमच्याकडे ती पण घेऊ शकता. आणि मसाले आवडी अनुसार, टेस्ट अनुसार मसाले, गरम मसाला, हिंग. हे आहे लागणारं साहित्य. तर बघू आपण कशी करतात दाल खिचडी. आपण दाल खिचडी बनवायला सुरुवात करूया. मी खिचडी शिजवून घेतलेली आहे. आता आपण याला तडका देणार आहे आणि कशी करायची ते बघूया. दाल खिचडीसाठी पहिले खिचडी शिजवून घ्यायची आहे आणि मग त्याला तडका द्यायचा आहे. कढई ठेवलेली आहे गरम करायला. त्यात तेल ॲड करू. आणि ही रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी तयार होते. इतकी छान तयार होते ना, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही पण करून बघाल. तेल गरम झालंय का बघूया आपण. झालंय तेल. मोहरी, जिरं, एक तेजपत्ता, कांदा, कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला की मग आपण लसूण, अद्रक, मिरची टाकूया. त्याच्यात आपली काश्मीरी लाल मिरची किंवा कुठली लाल मिरची असेल ना ते पण छान वाटेल. आता लसूण, अद्रक, मिरची याच्यात तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही बीन्स पण ॲड करू शकता, पनीर पण ॲड करू शकता. पण दाल खिचडीमध्ये शक्यतो नसते, पण जर अजून पौष्टिक खायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता याच्यात अजून भाज्या. आता यात आपण टोमॅटो ॲड करूया. कधी हलकं फुलकं खायसाठी, भाजी पोळी खायची नाही, कंटाळा आला स्वयंपाकाचा, पटकन दाल खिचडी तयार करू शकता तुम्ही. आणि ही 1 पॉट मील आहे. आता यात आपण हिंग टाकूया. सर्व मसाले, धनिया पावडर, हळद, काश्मीरी लाल मिरची, साधं तिखट, गरम मसाला.
चवीपुरतं मीठ ॲड करू. ऑलरेडी आपण खिचडीमध्ये टाकलेलं आहे, जास्त मीठ नका टाकू. जर तुम्हाला नंतर लागलं तर तुम्ही घेऊ शकता वरतून. ब्लॅक पेपर क्रश करून थोडासा, जास्त नाही, तिखट होईल जास्त. काही दाणे साखरेचे. आता यात आपण पाणी टाकूया. पाणी याच्यात भरपूर असते दाल खिचडीमध्ये. आणि शक्यतो पाणी गरम करून टाकायचं. भाजीमध्ये कुठल्या किंवा खिचडीत शक्यतो गरम करूनच टाकायचं. हा आपला तडका तयार झालेला आहे. आता आपण याच्यात खिचडी ॲड करूया. हे हळूहळू सर्व फिरवून घ्यायची आणि याला बॉईल होऊ द्यायचं. थोडं बॉईल झाले की मग सर्व करायला रेडी. मस्त याच्यावरती छान साजूक तूप टाकायचं. चवेला एकदम भन्नाट लागते आणि गरम गरम खाल्ले तर अजूनच छान लागते. याच्यासोबत तुम्ही रोस्टेड पापड किंवा फ्राईड पापडही घेऊ शकता, किंवा दही किंवा बटर मिल्क हे पण घेऊ शकता. आता आपण याला बॉईल घालून घेऊ. याला झाकूया 5 मिनिटं. झाली आहे आपली दाल खिचडी. बघा, अशी कन्सिस्टन्सी हवी आहे. याच्यावरतून कोथिंबीर टाकूया आणि आता सर्व करूया याला छान मसाला ताकासोबत. सलाड बघा किती छान दिसते ना, रेस्टॉरंट स्टाईल. आता आपण सर्व करूया. झाला आपला 1 पॉट मील तयार. बघा आपली प्लेटिंग झालेली आहे. दाल खिचडीचा कलर पण रेस्टॉरंट स्टाईल आला आहे. नक्की तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल, लगेच करून बघा. त्याच्यासोबत पापड सर्व केला आहे आपण, सलाड आणि मसाला ताक. एन्जॉय द मील.